नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबाबत आणखीन एक अपडेट जाणून घेणार आहोत. तर बघा, जो आपला तिसरा हप्ता आहे तो आपल्या खात्यात पडायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आता या महिलांना जो तिसरा हप्ता आहे तो मिळणार नाही. आता कोणत्या महिलांना तिसरा हप्ता मिळणार नाही ते आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण ते स्क्रीनवर आलेलो आहे. ज्या बहिणींना मिळालं नाही त्यांच्या खात्यात येणार पैसे, शिंदे सरकार ॲक्शन मोडवर. तर बघा, इथे काय म्हटलेलं आहे, ज्या महिलांना अजून एकही रुपया भेटलेला नाही, आता त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. शिंदे सरकार आता ॲक्शन मोडवर आलेलं आहे. संपूर्ण बातमी बघण्याआधी जर तुमच्या काही समस्या असतील लाडकी बहीण योजनेबद्दल, तर त्या तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. तुमच्या कमेंटचा आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शिंदे सरकारनं महाराष्ट्रात महिलांसाठी आणली आहे. एकनाथ शिंदेंची ही योजना खूप कमी वेळेत चर्चेत देखील आलेली आहे. तर बघा, जेव्हा ही योजना सुरू झालेली होती त्याच्यानंतरच काही दिवसातच ही योजना खूप चर्चेत आली होती. सर्व महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात ही योजना प्रसिद्ध झाली होती. ही योजना आल्यानंतर अनेक गृहिणी आणि स्त्रियांनी या योजनेसाठी आपलं नाव नोंदवलं. बहुतांश महिलांच्या खात्यात पैसे आले देखील. तर बघा, ही योजना सुरू झाल्यानंतर लगेच काय केलं की स्त्रियांनी या योजनेसाठी अर्ज करायला सुरुवात केली आणि बहुतांश महिलांच्या खात्यात जो आपला पहिला आणि दुसरा हप्ता आहे तो सुद्धा पडलेला आहे. 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहे रक्षाबंधनाच्या दिवशी आणि महिलांच्या खात्यात एकत्र 2 महिन्यांचे पैसे 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये पडलेले आहे. आता या योजनेचा तिसरा हप्ता 30 सप्टेंबरपर्यंत येणार असल्याचे सांगितले जात आहे. तर बघा, काही महिलांना आता पहिला आणि दुसरा हप्ता त्यांना भेटला होता आणि आता त्यांना तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा होती. आता ती प्रतीक्षा संपत आलेली आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत ही जे तिसरा हप्ता आहे तो आपल्या खात्यामध्ये पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे पुन्हा महाराष्ट्रातील स्त्रियांच्या खात्यात पैसे वाटले जातील. पण काही अशाही बहिणी आहेत ज्यांनी या योजनेसाठी अर्ज तर भरला आहे, पण असं असलं तरी देखील त्यांच्या खात्यात या पैसे अद्याप आलेले नाहीत. तर बघा, काही महिलांना काय झालं की पहिला आणि दुसरा हप्ता भेटलेला आहे आणि त्यांना आता तिसरा हप्तासुद्धा भेटणार आहे 30 सप्टेंबरपर्यंत. पण अशा काही महिला आहे अजून पण की त्यांना अजूनसुद्धा एकही रुपया भेटलेला नाही. त्यांचा अर्जसुद्धा अप्रूव्ह झालेला आहे. त्यांचे सर्व कागदपत्र डॉक्युमेंटसुद्धा व्यवस्थित अप्रूव्ह झालेले आहे. पण त्यांच्या खात्यात अद्याप एकही रुपया आलेला नाही. अशा बहिणींसाठी आता एकनाथ शिंदे सरकार ॲक्शन मोडवर आलेलं आहे आणि या बहिणींना त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे. तर बघा, आता अशा महिलांसाठी काय झालेलं आहे की शिंदे सरकार जे आहे ते ॲक्शन मोडवर आलेलं आहे आणि आता या महिलांना पैसे मिळवून देण्यासाठी सरकार स्वतः मदत करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. जिल्ह्यातील एकूण 1,07,222 पात्र लाभार्थी बहिणींची KYC आधार सीडिंग नाही, त्यामुळे त्या योजनेच्या लाभापासून त्या वंचित आहेत. तर बघा, एकूण 1,07,222 ज्या पात्र लाभार्थी महिला आहे त्यांची KYC किंवा आधार सीडिंग नाही, त्यामुळे त्या योजनेच्या लाभापासून या वंचित राहिलेल्या आहे. याबाबत सर्व बँकांच्या प्रतिनिधींची बैठक प्रांत आणि तहसीलदार 26 सप्टेंबर रोजी घेतली जाईल. तर बघा, या सर्व संदर्भातील बँकांची जी मीटिंग आहे ती घेतली जाणार आहे 26 सप्टेंबरपर्यंत. त्या ज्या पात्र बहिणींचे KYC आणि आधार सीडिंग नाही ते युद्ध पातळीवर पूर्ण करावेत असे आदेश देखील शिंदे सरकारकडून देण्यात आलेले आहे. तर बघा, आता ज्या महिलांचं अजून KYC झालेली नाही किंवा आधार लिंकिंग झालेलं नाही, आता अशा महिलांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्या महिलांचं हे बाकी असेल त्यांचं लवकरात लवकर हे आधार लिंक असो किंवा KYC असो ही पूर्ण करण्याची जबाबदारी पूर्णपणे सरकारने त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेली आहे. असा आदेश शिंदे सरकारने काढलेला आहे, देण्यात आलेला आहे. जिल्हा नियोजन भवनमध्ये आयोजित बैठकीत हा आढावा घेण्यात आला. या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी श्री अंकुश, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, महिला आणि बाल कल्याण अधिकारी वनिता सोनगत यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. तर बघा, जिल्हा नियोजन समितीमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते आणि महापालिकाचे आयुक्तसुद्धा उपस्थित होते. अशा सर्व अधिकाऱ्यांसोबत ही बैठक पार पडली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात 9,74,950 एवढे अर्ज दाखल झालेले आहेत. तर बघा, एका जिल्ह्यात 9,74,950 एवढे अर्ज दाखल झालेले आहेत. त्यातील 9,61,008 एवढ्या
बहिणी पात्र झाले आहेत त्यांना 1500 रुपयाचे 2 हप्ते प्रदान करण्यात आले आहेत. तर बघा 9,74,950 एवढे अर्ज दाखल झाले, पण त्यातील 9,61,008 एवढ्या बहिणी यामध्ये पात्र ठरल्या आहेत. त्यांना 1500 रुपयाचे 2 हप्तेसुद्धा प्रदान करण्यात आलेले त्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आलेले आहे. त्यातील 1,07,222 एवढ्या बहिणींच्या खात्यावर केवळ KYC आणि आधार शेडिंग नसल्यामुळे पैसे पडले नाहीत. तर बघा त्यातील 1,07,222 एवढ्या महिलांचं काय झालं की आधार लिंक नसल्यामुळे आणि KYC नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही. ती प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती शिंदे सरकारकडून देण्यात आलेली आहे. तर बघा जेव्हा तुमची ही आधार लिंक आणि KYC पूर्णपणे होईल तेव्हा तुमच्या खात्यामध्ये जे तुमचे पहिल्या जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 3ही महिन्याचे पैसे एकत्रित तुमच्या खात्यामध्ये जमा होतील अशी स्वतः माहिती जे आपले मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे. सर्व प्रांत तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी यात लक्ष घालून ग्रामस्तरावरची यंत्रणेकडून येत्या 2 दिवसात हे काम पूर्ण करून घ्यावे असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. तर बघा सर्व प्रांतामधील तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालायचं आणि यंत्रणेकडून 2 दिवसात हे काम पूर्ण करून घ्यायचं आहे असा आदेश आयुष प्रसाद यांनी काढलेला आहे. तसेच आधार शेडिंग नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनाही पीक विमासह विविध योजनांचे पैसे मिळाले नाहीत. या विशेष मोहिमेत त्यांचेही आधार शेडिंग करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहे. यावेळी तालुका स्तरावरील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची समिती सदस्य यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तर बघा यावेळी काय झालेलं आहे की जे तालुका स्तरावरील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी समिती सदस्य आहे यांच्याकडून अडचणी त्यांच्या जाणून घेतल्या. त्यावर योग्य ते कार्यवाही करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी तालुका प्रशासनाला दिलेली आहे. तर बघा यावर योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी स्वतः या सूचना दिलेल्या आहेत. तर त्यानंतर बघा लाडक्या बहिणींसाठी पुरुषांचे अर्ज डल्ला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 6 जणांचे आधार कार्ड निलंबित. तर बघा जी आपली योजना चालू केली होती लाडकी बहीण योजना यामध्ये पुरुषांनी सुद्धा अर्ज केलेले आहेत आणि यामध्ये डल्ला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 6 जणांचे आधार कार्ड तर निलंबित करण्यात आलेले आहे. तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ आतापर्यंत सुमारे 2 कोटींपेक्षा जास्त महिलांना मिळाला आहे. या योजनेची नोंदणी अद्यापही सुरूच आहे. मात्र अकोल्यात या योजनेसाठी 6 भावांनी अर्ज केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. तर बघा जी आपली योजना सुरू केलेली होती या योजनेचा लाभ सुमारे 2 कोटीपेक्षा महिलांना मिळाला आहे. या योजनेची नोंदणी अद्यापही सुरूच आहे. मात्र अकोल्यात काय झाले की या योजनेसाठी 6 पुरुषांनी अर्ज केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या 6 जणांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटी कागदपत्रे जमा केल्याचे तपासात मुख्यमंत्री आढळून आले आहेत. तर बघा यामध्ये 6 जणांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटी कागदपत्र जमा केल्याचे तपासात समोर आलेले आहे. या 6 जणांवर महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर बघा आता या 6 जणांनी काय केलं की अर्ज भरला आणि त्यांचा अर्जसुद्धा अप्रूव्ह झाला. आता हे लक्षात आल्यानंतर स्वतः महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने यामध्ये कारवाई करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. तर अशी ही माहिती होती. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जो आहे हा जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. तर चला भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत